नमस्कार, जय महाराष्ट्र. आज आनंद आहे कारण की आज माझ्या बहिणीचा वाढदिवस आहे. पण एक प्रकारे बघायला गेलो तर असं झालं की आज मी तिला विश नाही केलं का, तिला अजिबात फोन नाही केला की तुझा वाढदिवस आहे तर वाढदिवसाच्या शुभेच्छा किंवा काय, असं काही बोललो नाही. तर तिला आज ती कंटिन्युअसली घरी जात होती की आता भाई घरी येईल किंवा माझ्याशी बोलेल किंवा मला फोन करेल. तर मी आज तिला अजिबात कॉल केले नाही, अजिबात नाही, की असं दाखवलं की मी विसरलोय, माझ्या लक्षातच नाही तिचा वाढदिवस आहे. तर तिने मगाशी पण कॉल केलेला, पण मी सांगितलं मी कामात आहे, मी टेन्शनमध्ये आहे, मी फोन ठेवला. आज तिला मी सरप्राईज देणार आहे. कारण की जर बघायला गेलं माझ्या आईनंतर मम्मीने तर कंटिन्यू सपोर्ट केलेला आहे, सगळ्या गोष्टींमध्ये सपोर्ट केलेला आहे. कधी कुठल्या गोष्टीला ती नाही बोलली नाही. तिच्यामुळं मी आज इथपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी करतोय तुमच्यासाठी. तशीच माझी बहीण म्हणजे प्रियांका म्हणजे छकुली अशीच खंबीरपणे माझ्या पाठीशी उभी राहिली. सगळे दुःख तिने सहन केले, सगळ्या गोष्टी सहन केल्या आणि ती सगळ्यांना तोंड देत आजपर्यंत ती तिथं उभी राहिली, माझ्यासोबत उभी राहिली. जर बघायला गेलं तर जसं मी बोलतो, माझी मम्मी, माझे 2 मामा आहेत, त्यांच्या पाठोपाठ जर एकदम जीवापाड जिने मला जीव लावला, कसलीही अपेक्षा न करता, ती माझी बारकी बहीण छकुली. आज तिला मी सरप्राईज देणार आहे. तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघायचे आहेत. कारण की तिने जेवढं माझ्यासाठी त्याग केलेला आहे तेवढा कोणीच केला नाही. नाही माझ्या मम्मीने पण म्हणजे कधी ते समजून दिलं नाही का, तिला कधी आमच्या दोघांमध्ये भेदभाव करून दिला नाही. तसंच तिने आजपर्यंत कधी असं दाखवलं नाही की भाई मला हे पाहिजे, भाई मला ते पाहिजे. ती मला आवडीने भाई बोलते घरात, तर ती तशी राहिली. आज सरप्राईज. आणि आता आपण थोड्या वेळाने तिला केक कापता कापता तिचा चेहऱ्याचे एक्सप्रेशन घेऊ. तर 5 ते 10 मिनिटात परत आपण व्हिडिओमध्ये येऊ. तर मी माझी भावंड आम्ही निघालो आहे छकुलीचा केक कटिंग करायला. 2 मिनिटात तिच्या घराजवळ पोचतोय. केक घेतलाय, ब्लास्ट घेतलाय, तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघायचे आहेत. आज मम्मी पण भडकलेली, छकुली पण भडकले की मम्मी भडकले की तिचा बड्डे मी कसा काय विसरलो. पण मी बड्डे विसरलो नाही, पण एक सरप्राईज. कारण की आज लहानाची मोठे एकत्र झालो, कधी भांडणं नाही केलीत. तिने आजपर्यंत कधी मला उलटा शब्द नाही बोलला. तो म्हणजे असं मन भरून पण येतं की तिच्यासाठी मी आजपर्यंत काय करू शकलो नाही. मला याची खंत आहे. पण एक प्रकारे असा आनंद आहे की एवढी रखुमाई, खरोखर रखुमाई मला भेटली की ती जी माझ्या प्रत्येक वाईट वेळेत माझ्यासाठी उभी राहिलेली आहे. माझ्या आईनंतरचं खरोखर आईची खरोखर कार्बन कॉपी आहे माझ्या मम्मीची, की जी माझ्या वाईट वेळेत माझ्यासाठी उभी राहिलेली आहे. तिने मम्मीला दर वेळेस सांगितलेलं आहे, मला तू काहीही नको देऊस, फक्त भाईची साथ सोडू नकोस. तसं आज मी माझ्या व्हिडिओद्वारे सांगतो, मम्मी पण भडकलेली आहे, सगळं झालेलं आहे. पण मी एक सांगतोय की माझं काही होऊ दे, भले मी काही असेल, कसा असेल, काही कामं असतील माझी, त्या ह्याच्यात कधीही काही झालं तरी मी माझ्या बहिणीला कसलीच कमी पडून देणार नाही. आता आपण पोचतोय तिच्या घरी, तिच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन बघूया आणि तिला बर्थडेचा सरप्राईज देऊया. चला. मला सरप्राईज भेटलं, मी सरप्राईज द्यायला आलो. एवढं सगळं प्लॅन करून घराच्या बाहेरच उभी आहे. काय सरप्राईज द्यायचा शे. जाडीला वाढदिवसाच्या कोट्यावधी शुभेच्छा. माझी बहीण जी सदैव माझ्यासाठी उभी राहते. सरप्राईज द्यायला आलो, बोललो मुद्दा म्हणून स्टेटस नाही ठेवले, बोललो फोन नाही केला. मगाशी पण तिने फोन केला, तिला बोललो नाही मी कामात ओरडलो ठेवला. आता मला सरप्राईज दिला तिने मोठा, डायरेक्ट घराच्या बाहेर भेटली. घ्या चला आता केक कापू आणि परत माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. येणारे सर्व दिवस तुला सुख समृद्धीचे भरभराटीचे आणि आनंदाचे जाऊ ही एकविरा चरणी प्रार्थना. बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर छकुली, हॅपी बर्थडे टू यू. हॅलो. ह्याच्यातून केक आलेले आहेत, सगळे जमलेले आहेत. हे तनिष्का
आणि ही तिची मोठी पोरगी काव्या, तनिष्का आणि ही कोलिन. रिक्षा लावायला गेले. असं मी बोलतो, हा अरबी समुद्र आहे. हे त्यांची घरं आहेत, हे कोळी लोकांची घरं, की त्याच्यात हे घर आहे तिचं. बघू शकता इकडं सगळं आहे. आणि हा जैन पेटी आणि हे समुद्र आहे, समुद्रात घर आहेत, बघू शकता तुम्ही.